नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला काकडी भात बनवून दाखवणार आहे। तुम्ही काकडी राईस सुद्धा म्हणू शकता। त्यासाठी बघा पॅन गरम करत ठेवलाय। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेलाच्या जागी तुम्ही तूप पण टाकू शकता। अर्धा चमचा टाकलेला आहे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा बघा 1 चमचा टाकायची मोहरी एकदम बारीक अशी आहे। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं। आता हे दोन्ही चांगलं आपण भाजून घेऊया। गॅस आहे मीडियम। जिरे मोहरी बघा चांगली तडतडली। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर। त्यात टाकायचं आपल्याला थोडासा कढीपत्ता। त्यात टाकायची आपल्याला एक छोट्या आकाराची मिरची। तिखटवाली आहे बघा, 1 मिरची कट करून घेतलेली आहे। आणि त्यात टाकायची आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदाचा बारीक करून घेतलेला आहे। कांदा थोडा जास्त घातला तरी चालेल। आणि हा कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे। त्यात टाकणारे आलं आणि लसूण 6 पाकळ्या बघा आल्याचे आहेत आणि अर्धा इंच आलं असं बारीक किसून घेतलेलं आहे। आता ह्याला पण 1 मिनिटभर आपण परतून घेऊया, जेणेकरून त्याचा कच्चापणा जाईल। परतून घेतलेला आहे। त्यात टाकायचं टोमॅटो 1 छोट्या आकाराचं घेतलेलं आहे बघा, आणि ती पण त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे सगळं। गॅस केलेला आहे थोडंसं बारीक। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला हे भाजलेले शेंगदाणे बघा, असे मोठे मोठे मी कुटून घेतलेले आहेत। जास्त बारीक पण नाही, जास्त मोठे पण नाही। कोथिंबीर थोडीशी हलवून घेऊया आणि त्यात टाकायचे बघा 1 मीडियम आकाराची काकडी स्वच्छ धुवून साल काढून अशी खिसून घेतलेली आहे। त्याचं पाणी पण घेतलेलं आहे बघा, टाकून घेऊया आपण। काकडी टाकून घेतलेली आहे। जेवढा भात असेल ना त्याप्रमाणे काकडी घ्यायची। आता ही जी काकडी आहे ना 150 ग्रॅम होती। आता ह्याला काय करते, पहिलं परतून घेते चांगलं। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। गॅस केला आता बघा मी मीडियम। त्यात टाकायचे आपल्याला पावभाजी मसाला छोटा अर्धा चमचा। चवीप्रमाणे टाकायचे मीठ, हलवून घेऊया। मस्त लागतो बरं का, करून बघा। खूप रेसिपी मी टाकते वेगवेगळ्या पद्धतीनं। रेसिपी बघितली की नाही की एक लाईक करत जा आणि कमेंट करत जा, म्हणजे तुम्हाला कशी रेसिपी वाटली, ह्यात आपण अजून काय टाकू शकतो। पण चवीला इतकी छान लागेल ना, तुम्ही करून बघा। आता मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्याचा आपण अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा। 1 चमचा जरी टाकला की नाही तरी पण चालू शकतं। मिक्स करून घेऊया। गॅस आहे आपला मीडियम। आता ह्यात मी तिखटवाली मिरची टाकली होती, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। त्यात टाकायचे बघा हा भात शिजवून घेतला। शिजवताना एकदम थोडंसं मीठ टाकलेलं आहे। कोणता पण बासमती वगैरे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। हा कोलम तांदळाचा आहे। आणि आता मीडियम गॅसवर ह्याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। 2 मिनटं फक्त मी मीडियम गॅसवर हे परतून घेतलेलं आहे। म्हणजे चांगलं मिक्स करायचं, जेवढं मिक्स करता येतील तेवढं मिक्स करायचं। त्यात टाकणारे बघा खूप सारे अशी कोथिंबीर मी बघा घेतलेली आहे। देठं पण घेतलेली आहेत। कधी पण कोथिंबीरची लक्षात ठेवायचं, थोडीशी देठं वगैरे पण खायची, भाज्यामध्ये म्हणा चटणीमध्ये म्हणा। खूप साऱ्या बघा मी रेसिपी टाकते, त्याच्यामध्ये सांगत असते की कोथिंबीरची देठं जरूर खावावी। हे मिक्स करूया। कोथिंबीर टाकल्यानंतर पण मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। आपण काय करूया, गॅस करूया बारीक आणि एक 5 ते 7 मिनिट आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी ठेवलं होतं बघा, मस्त असं झालेलं आहे। आणि चांगला परतून घ्यायचा आणि नंतर बघा झाकण ठेवून असं 5 ते 7 मिनिट जर तुमची कढई पातळ वगैरे असेल तर हलवत राहायचं। आणि न झाकण ठेवता आपण नुसतं परतून जरी घेतलं तरी पण चालतं। मस्त असा होतो आणि चवीला एकदा छान लागतो ना। करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।